आता या आजी आजोबांनी या घरासाठी खूप काही केलेलं आहे, मुलांनाही खूप बोलायचं आहे. सगळ्यांकडनं यांच्या प्रती असलेल्या भावना आत्ता ऐकून घेऊया. मी त्यांचा मोठा मुलगा. लहानपणी परिस्थिती तशी जास्त शिक्षण घेण्याची नव्हती, तरी पण त्यांनी भाजीचा धंदा, कॅन्टीन असं करून आम्हाला त्यांनी सांभाळलं. त्यानंतर जसं आम्ही पुढं कॉलेजचं शिक्षण घेत गेलो, मग त्यानंतर पुढं प्रत्येकाचं स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहिले. आणि माझंसुद्धा चांगलं डबल MA BEdपर्यंत मला त्यांनी शिकवलं. बारके भावाला त्यांनी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनियर डिप्लोमा करून दिला. बहिणींना पण शिकवलं. अशा प्रकारे त्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि आज आम्ही दोघंही आमच्या पायात उभा होतो, सगळं त्यांच्याचमुळे आहोत. आमच्या चौघा भावंडांना म्हणजे 2 बहिणी आणि आम्ही दोघे भाऊ यांना लहानपणापासून जे संस्कार त्यांनी दिलेत ते खरंच त्या संस्कारांमुळेच आज आम्ही आमच्या स्वतःच्या पायावरती नीटनेटकं उभे आहोत. आमच्या पूर्ण कुटुंबाचा संसार आम्ही व्यवस्थित चालवत आहोत. हे सगळं त्या दोघांच्या संस्कारामुळेच घडलं. वेळोवेळी त्यांनी जो मार दिला, वेळोवेळी आम्हाला जे शिकवलं, त्यांनी समाजामध्ये कसं वावरायचं, बाकी व्यावहारिक ज्ञान जे शाळेपेक्षा त्यांच्याकडनं आम्हाला सर्वात जास्त मिळालं. आणि आज आमचा सगळा पाया सगळा त्यांनीच रचलेला आहे आमच्या जीवनाचा. आणि त्यांच्या आम्ही आयुष्यभर ऋणी राहू. मी मोठी सून त्यांची. अरे वा बापा. आई म्हणजे आमच्या जरी कमी शिकलेल्या असल्या तरी आमच्यापेक्षा खूप हुशार आहेत त्या. आम्ही उलट शिकून सुद्धा असं त्यांच्या म्हणजे कमीच वाटतो त्यांच्या पुढे. मी मोठी मुलगी कौसल्या किसन कोल्हे. आमच्या आईचा स्वभाव कडक पण आहे आणि तेवढ्या प्रेमळ पण खूप आहेत. आम्हाला म्हणजे लहानपणापासून त्यांनी खूप हालामध्ये दिवस काढून आम्हाला खूप शिकवलं, भावांना वगैरे असं. आणि त्या एवढ्या हालामध्ये दिवस काढूनसुद्धा आमच्या एवढे सगळं त्यांच्यामुळं हा प्रपंच सगळ्या उभा केलेला आहे. आणि त्या शिक्षण वगैरे देऊन मुलांना पण चांगलं हे म्हणजे त्यांनी मार्गदर्शन दिलेलं आहे. तेवढं त्या कडक पण आहेत आणि वडील पण कडक आहेत पण प्रेमळ खूप आहेत. म्हणजे असं त्यांना खूप असं हळवे आहेत मनाने ते. नमस्कार, मी सुमित्रा राजू म्हस्कर. माझ्या आईवडिलांचं माझ्यावरती खरंच खूप म्हणजे खूप उपकार आहेत तसं बघितलं तर. कारण का माझे मिस्टर जाऊन आज 14 वर्ष झाली. माझ्या वडिलांनी म्हणजे खूप मला मदत केली. त्या मानाने 2 वर्ष माझी लहान लहान मुलं होती, मला कोणी सांभाळायला नव्हतं. माझ्या वडिलांनी 2 वर्ष माझ्याकडे राहून वॉचमॅनची नोकरी करायची त्यावेळेस. ते मला कोणाचाच आधार नव्हता त्यावेळेस. मिस्टर माझे एक्सपायर झाल्याच्यानंतर माझ्या वडिलांनी 2 वर्ष माझ्या घरी खूप कामं केली. म्हणजे मी कामाला जायची, माझे वडील रात्रपाळी करायचे. दिवसा मी म्हणजे कामाला जायची, दिवसभर माझे वडील मुलांना सांभाळायचे. त्याच्यानंतर मग माझे वडील कामाला जायचे रात्री, मी मग रात्री मुलांजवळ थांबायची. अशा पद्धतीने 2 वर्ष त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट काढले. आणि लहान असताना पण मी जास्त त्रास दिला माझ्या आईवडिलांना. म्हणजे मी नेहमी आजारी पडायची. त्यावेळेस मला आहे ना म्हणजे अक्षरशः लिंबाच्या पाल्यात वगैरे सगळं त्यांनी ठेवायचे. प्रत्येक 6 महिन्यांनी मी आजारी पडायचे. माझ्या आईवडिलांनी माझे इतकं त्रास म्हणजे मी जास्त त्रास दिला. त्याबद्दल मी त्यांची खरंच माफी मागते. माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर त्यांनी मला माफ करावा. कधी अशी काही परिस्थिती झाल्यामुळं कधी कधी माझ्या तोंडून पण काही शब्द गेले असतील किंवा काही माझ्याकडनं चुका झाल्या असतील, त्याबद्दल मी त्यांच्याकडनं मनापासून माफी मागते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.